हे बघा, हे आहे शिवडी फोर्ट. हे जे तुम्ही बघतायत ना, हे शिवडी फोर्ट आहे. पण चला, तर आपल्यासोबत सीन झाला. आपण आलो होतो शिवडी फोर्टला एक्सप्लोर करायला, शिवरीला. आणि तुम्ही बघू शकता एवढं ऊन आहे. एवढ्या उन्हामध्ये आलो होतो मी. हे बघा, हे आहे शिवरी फोर्ट. पण इथे आल्यानंतर मला समजलं की फोर्टचं काम चालू आहे 1 ते 1.5 वर्षापासून. आणि आतमध्ये कॅमेरे लावले आहेत. म्हणजे असा तो वॉचमॅन बोलत होता फोर्टचा, की आतमध्ये कॅमेरे लावले आहेत, तर शूट करायला कोणाला अलाउड नाही आहे. तर मी त्याला बोललो की भाई मला 2-3 शूट करायला दे फक्त. मी आलो तर काहीतरी थोडंफार तरी मी शूट करतो, पण अलाउड नाही केलं. तर दुसरा आता ऑप्शन नव्हता आपल्याला. मग आपण आता निघालो आहेत घरच्या साईडला. तर आता मोटो ब्लॉग काही करायचा नव्हता मला, पण आता शिवडी फोर्ट आज एक्सप्लोर करायचा होता. आणि आज यूट्यूबमध्ये आज मला शिवडी फोर्टला हे करायचं होतं, म्हणजे अपलोड करायचं होतं शिवडी फोर्टचा व्हिडिओ. तर आता दुसरा काय आपल्याकडे कॉन्टेंट नव्हता, तर आपण विचार केला की भाई आता मोटो ब्लॉगिंगच करूया. तिकडे लावला कॅमेरा आणि स्टार्ट केले. आणि जस्ट आता आपण निघालो आहेत. आणि ह्या साईडला तुम्ही बघा ना, एकदम इकडे पेट्रोलचं हे आहे, भारत पेट्रोलियमचं. म्हणजे इकडनंच मला असं वाटतं पेट्रोल वगैरे भरतात हे लोक. ह्या साईडला सर्वीकडे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला पेट्रोलच्याच गाड्या दिसत आहेत. म्हणून रे, तर आपण फोन आहे ना, ती इथेच विसरलो होतो मी. तुमच्यासोबत पण असं कधी घडलं आहे का की तुमच्याकडे असं स्टँड आहे, मोबाईल स्टँड, आणि तुम्ही फोन विसरलायत आणि मस्तपैकी शूट वगैरे म्हणजे फिरून वगैरे आलेत आणि नंतर माहिती पडलं की फोन इथेच होता? आता तेच झालं. मी वरती गेलो थोडंसं ते खोली बघायला कस्टमची, कारण की तिकडचा सिक्युरिटी बोलला मला की कस्टमची खोली. आता आपल्याला कस्टम कोण आहे ते माहिती नाही, पण शूट वगैरे केल्यानंतर मला असं फील झालं की भाई माझा फोन नाही आहे. तर मी आलो तर फोन होता, कारण की ह्याच्या हाती माझा 15+ असाच हरवला आहे. आणि त्याच्यामुळं मला थोडीशी भीती वाटली आणि मला वाटलं की हा पण फोन गेला की काय. पण तिकडे एक सायकलवाला, म्हणजे एक होता, मराठीत माणूस होता आपला, तो सायकलवरती आला होता म्हणजे शिवरी फोर्टला बघण्यासाठी. तो तिकडेच उभा होता, माझी वाट बघत होता तो. मग आम्ही आल्यानंतर तो मला बोलला की मी तेच बघत होतो की कोणाचा फोन आहे, म्हणून मी थांबलो होतो. तर म्हटलं यार थँक्यू. राईट. बघितलं, असे करतात हे टॅक्सीवाले. डायरेक्ट घुसला. आता हॉर्न मारतोय, लेफ्टचा सिग्नल पण नाही दिला. लेफ्टचा सिग्नल तरी दे तू. मेरे को हात दिखाया. मी बघितलं असतं तर मी थांबलो. अरे मी थांबलो असतो ना, बघितलं असतं तर. शुतिया अशी गाडी चालवतात आणि नंतर बायकरवरती नाव ब्लेम करतात. हे लोक ब्लेम करतात. आता बोलतो की मी हात दाखवलं. जर मी तुझा जर हात बघितला असता तर मी थांबलो असतो ना, मी तुला हॉर्न मारलाच नसता. साहजिकची गोष्ट आहे. आपल्याला मागे जायचं होतं. ठीक आहे, आपण रस्ता जातो. आणि एकतर लेफ्टला घुसला तर लेफ्टचं सिग्नल पण नाही दिलं. आणि वरून मला बोलतोय की भाई हॉर्न कशाला मारतोय. चल भाई सिग्नल. ठीक आहे, आपल्याला सिग्नल जम्प करायचा नव्हता, पण आपण जस्ट आलो आणि रेड लाईट लागली तर आपण त्याच्यामध्ये काहीच नाही करू शकत. ब्रेक भाई. ताई पण रायडर आहे.
तर आता इकडे थोडीशी आपल्याला ट्रॅफिक भेटेल, त्याच्यानंतर पुढे धारावीच्या रस्त्याला थोडीशी ट्रॅफिक आहे, नंतर तर मग पूर्ण हायवेज आहे आणि 10-15 मिनटात आपण पोचूया घरी. हे बघा, हे सायन हॉस्पिटल खूप मोठं आहे आणि खूप प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये. काही पण केस असले की सीधा सायन हॉस्पिटल. आणि असं बोलू शकता की गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे हे सायन हॉस्पिटल. आणि इकडे ट्रॅफिक मी तुम्हाला बोललो होतो की इथे आपल्याला ट्रॅफिक लागेल, तर इथे ट्रॅफिक लागलेलं आहे. आणि मला आत्तापर्यंत समजलं नाही की ह्या साईडला धारावीला एवढी ट्रॅफिक का लागते. तुम्ही इकडे धारावीला कधी पण या, तुम्हाला इथे ट्रॅफिक भेटेलच भेटेल. आणि दुसरी गोष्ट, आपल्या बाईकचा एक तुम्हाला प्रॉब्लेम दाखवतो. आपण जर ब्रेक दाबलं ना, हे बघा फ्यूल रिझर्व आलं, तुम्हाला दिसलं असेल, मे बी तुम्हाला दिसतं आहे की नाही माहिती नाही, पण जर मी ब्रेक दाबतो ना तर मीटरमध्ये फ्यूल रिझर्व डायरेक्ट रिझर्ववरती गाडी येते. आणि घेतल्यापासून इथे सर्व्हिसचा सिम्बॉल येतो, तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, हे सर्व्हिसचा सिम्बॉल तुम्हाला दिसत असेल. तर मला माहिती नाही, मेट्रो लोकल, ओके. तर मला माहिती नाही हे कशामुळे होतं आहे. तर आपली आता पुढच्या महिन्यात सर्व्हिस आहे, तर सर्व्हिस सेंटरमध्ये मी सांगेल हे प्रॉब्लेम आहे मला फेस होतो आहे, तर ते मला सॉल्व करून द्या. बघूया. हे बघा काय आहे, ही पान दुकानच घेऊन आलं आहे बघा. सिग्नल लागला आहे पण एवढे लोक सिग्नल तोडून गेले. आत्ता सिग्नल स्टार्ट झाला. हो हो भाई, कडक 390 होती हा, मस्त गेली होती त्यांनी. मी दाखवतो तुम्हाला, 1 मिनटं पळवतोय. छान आहे, छान आहे, छान आहे. त्याची पॉवर खूप आहे, त्याचा टॉर्क खूप आहे. आपण त्याला कम्पेअर नाही करू शकत आपली गाडी. नाही, आपली फर्स्ट सर्व्हिस पण नाही झाली तर आपण पळू नाही शकत. आणि छान त्यांनी मतलब म्हणजे हे केलं आहे सर्व. मागे तुम्ही बघितलं असेल तर त्यांनी कॅरियर लावलं आहे, परत सॅडेस लावले आहेत, मस्त. टॉप बॉक्स आहे. सर्वात मोठी मुंबईमध्ये स्लम म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल, धारावीचं स्लम सर्वात मोठा. आणि कोरोना पण सर्वात आधी धारावीमधनंच आपल्या मुंबईमध्ये पसरला होता. सर्वात आधी एक पेशंट धारावीमध्ये सापडला होता कोरोनाचा, आणि त्याच्यानंतर मग चालू झाले कोरोनाचे पेशंट मुंबईला. हंटर, अरे 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 माझी पण इच्छा होती 390 घ्यायची, पण तेवढा आपला बजेट बसत नव्हता, कारण की ती 4,20,000पर्यंत जात होती आणि आपला 3 लाखापर्यंत बजेट होता. तर आपण 250कडे गेलो. ठीक आहे, त्याचा टॉर्क आणि त्याची BHP पॉवर जास्त आहे, पण इट्स ओके. जर गाडी हाईटला बघितलं तर दोन्ही हाईटीला सेम आहेत, फक्त थोडासा मेजर डिफरंट आहे. त्याच्यामध्ये ॲडजस्टेबल सस्पेन्स आहेत, म्हणजे तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्ही छोटे मोठे तुमच्या हिशोबाने. आणि त्याच्यामध्ये हे आहेत व्हीलमध्ये, जर तुम्ही बघितलं गेलं तर त्याच्यामध्ये स्पोक व्हील पण आहेत आणि अलॉय व्हील पण आहेत, म्हणजे ट्यूबलेस टायर विथ स्पोक व्हील आणि ट्यूब विथ स्पोक. तर फक्त आपला तेवढा पिकअप नाही आहे. 390ला जो पिकअप भेटतो, म्हणजे ज्या पद्धतीने ती गाडी पिकअप घेते, म्हणजे तशी 250 नाही घेत. थोडासा फरक आहे, कारण की पैशांचा पण फरक आहे, तर ऑब्वियसली यार स्पीडचा पण फरक असणारच. बघा, हा एक ब्रिज नवीन बनतो आहे आता, आणि हा तिकडे मला वाटतं डायरेक्ट सी लिंकला जाणार आहे, हा वाला वरचा ब्रिज. माझा हा व्हिडिओ जर KTM वाले कोण बघत असेल, त्याच्याकडे 250 ॲडव्हेंचर बाईक आहे, तर मी त्यांना सांगतोय की त्यांच्यासाठी म्हणजे हे बोलतोय मी, जर तुम्ही पण असे मोटोटॉकचे जर क्रॅश गार्ड लावत असतील, जसं मी लावलं आहे, तुम्ही बघू शकता इथे मोटोटॉकचं क्रॅश गार्ड आहे,
पण हे लावायच्या आधी एकदा विचार करा, कारण की लास्ट टायमाला मला पोलिसांनी पकडलं होतं आणि मला त्याची फाईन मारत होते. त्यांचं म्हणणं असं होतं की हे जे क्रॅश गार्ड आहे हे आर टी ओच्या नियमानुसार हे लावणं चुकीचं आहे, म्हणजे याची फाईन आहे. तर त्यांनी मला दाखवलं सर्च करून की कोणता ॲक्ट आहे तो याची फाईनची. पण मग असा प्रश्न येतो की कंपनीने मग हे काढले कशाला, म्हणजे क्रॅश गार्ड जर कंपनीला माहीत आहे की बाबा ह्याच्यावरती फाईन आहे, मग याचा अर्थ आहे की ते लोक सेलिंग करतायत, त्यांना सेल करायचं फक्त प्रोडक्ट. आणि प्रॉब्लेम तर आपल्याला होतो आहे ना. आता मी 7,000चा मी क्रॅश गार्ड घेतला आहे आणि आता जर मला उद्या परत काढायला लावलं पोलिसांनी तर मी काय करणार? हे तर माझ्या घरी पडून राहणार. कोण घेणार आहे त्याला? कोणच नाही घेणार, पडून राहणार. असं भंगारच्या भावामध्ये फायनली ते मला विकावं लागेल. तर हा मेसेज तुमच्यासाठीच आहे की एकदा विचार करा, सर्च करा. आणि तो व्हिडिओ शूट करायला मला भेटला नाही की ज्या दिवशी मला पकडलं होतं, आणि म्हणजे व्हिडिओ शूट करायला मला नाही भेटला. तर ते मला करायचं होतं, म्हणजे तुम्हाला एक मेसेज द्यायचा होता त्या गोष्टीचा. पण आता पण तोच मेसेज आहे की तुम्ही विचार करून लावा, कारण की मग नंतर मी असं त्यांना विचारलं की आता मी काय करू, मी लावू की काढू? तर त्यांनी मला सांगितलं, मॅडम खूप चांगल्या होत्या त्या, मला पकडलेलं त्यांनी. तर ते मला बोलले की असं काय नाही, जर पकडलं तर थोडंसं त्यांना हे करायचं, रिक्वेस्ट करायची की सर ठीक आहे मी काढून टाकेल हे सर्व, काय नाही सोडून देतील, एवढा काय मोठा म्हणजे गुन्हा नाही आहे म्हणजे असं काय. पण ठीक आहे ना, त्या दिवशी मला थोडंसं म्हणजे असं वाटलं होतं की यार 1,000 रुपयाची फाईन प्लस 7,000 रुपयाचं हे क्रॅश गार्ड खूप जास्त होईल यार. पण ठीक आहे, फायनली त्यांनी मला सोडलं, अशी काही फाईन वगैरे लावली नाही. आणि त्याच्यानंतर मग असं वाटलं की एकदा सांगू तुम्हाला मी. फायनली पोचलो विलेपार्लेला. समोर तुम्हाला दिसत असेल टावर आहे तो, म्हणजे प्लेनचा सिग्नल टावर आहे तो, तिकडनं सिग्नल देतात. आणि चला मी तुम्हाला आता डोमेस्टिक एअरपोर्ट दाखवतो, टर्मिनल 1. आता तर फ्लाईट वगैरे सर्व बंद केलेले आहेत, सर्व इंटरनॅशनलला पाठवलं. आणि आता तिकडे नवी मुंबईला पण एअरपोर्ट उघडलेलं आहे, तर आता सर्व फ्लाईट वगैरे तिकडे शिफ्ट होणार आहेत. राईट मारू आता आपण. हे बघा, हे समोर हे दिसतंय तुम्हाला, हा टावर आहे तो. आणि हे फेमस सारा हॉटेल विलेपार्लेमध्ये. पैसा वसूल आहे, लोक बघतात माझ्या गाडीकडे, पूर्ण पैसा वसूल आहे. आता आपले पोलीस ऑफिसर पण बघत होते, काहीतरी युनिक दिसतंय, म्हणजे कारण की जनरेशन 2 आहे. KTM वाल्यांनी बाईकच अशी काढलेली आहे की एकदम भारी, पैसा वसूल. चला, सिग्नल आपलं लागलं आता. ATC टावर बोलतात त्याला, ATC. तिथे लिहिले बघा ATC टावर. टॅक्सीवाल्याला जायचं आहे कुठं? काय टॅक्सीवाल्यांचं तर समजत नाही. जायचं कुठं असतं त्यांना, थांबायचं कुठं असतं, काय कोणा आता पत्ता नाही, कोणालाच काय माहिती नसतं. अरे पण मागच्यांना त्रास होतो ना, हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला फ्रूट सलाड खायचं होतं, पण इथे फ्रूटवाला पण बंद झाला. इथे फ्रूटवाला लागतो, डोसा नको. चला आता पोचलो आहे, फक्त 5 मिनिटाला आपलं घर आहे. आपल्याला फोर्टचा तर ब्लॉग काय काढता आला नाही, तर आपण ब्लॉगला इथेच एंड करूया. आणि होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.
तोपर्यंत भेटू तुम्हाला चांगल्याच व्लॉगमध्ये.